प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अलाहाबादी याने पालकांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर यूट्यूबर समय रैना आणि त्याचा इंडियाज गॉट टॅलेंट हा शो वादाच्या भोवऱ्यात सापडला होता। त्यानंतर आता OTT प्लॅटफॉर्मवर किती प्रमाणात अश्लीलता दाखवली जाते हे दाखवणारे एक प्रकरण पुन्हा एकदा समोर आलंय। अभिनेता एजाज खान यांच्या हाऊस अरेस्ट या शोवर वाद उभा राहिला आहे। या शो मधील कंटेंट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे आणि त्यावर कारवाईची मागणी सुद्धा केली जाते। हाऊस अरेस्ट या OTT वेब सिरीजची जवळपास 2 मिनिटांची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। नेमका हा व्हिडिओ कोणता आहे आणि हे प्रकरण सध्या वादात का येतंय तेच सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। हाऊस अरेस्ट या OTT वेब सिरीज मध्ये बिग बॉसचा एक्स स्पर्धक एजाज खान सूत्रसंचालकाच्या भूमिकेत आहे। या रियालिटी शो दरम्यान तो एका स्पर्धकाला कामसूत्राच्या विविध सेक्स पोझिशन बद्दल विचारतो। त्यानंतर तो स्पर्धकांच्या दुसऱ्या ग्रुपला पोझिशन दाखवण्याला सांगतो। आता ही व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होते। या क्लिपवर अनेकांनी संताप व्यक्त केलाय। अनेक राजकीय व्यक्तींनी अशा कंटेंटवर बंदी घालण्याची मागणी केली आहे। शिवसेना उभाटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी या व्हिडिओबाबत विचारले असता सांगितलंय की केंद्राने अद्याप या स्ट्रीमिंग ॲपवर बंदी का घातली नाहीये। याशिवाय भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी या शोवर कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलंय। त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की हे सर्व चालणार नाहीये। हाऊस अरेस्ट ही OTT वेब सिरीज उल्लू प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होते। शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाले आहेत की त्यांनी संसदीय स्थायी समिती समोर हा मुद्दा उपस्थित केला आहे की त्या समोरून प्रतिसादाची वाट पाहत आहे। शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलंय की मी स्थायी समितीमध्ये हा मुद्दा उपस्थित केला आहे की उल्लू ॲप आणि अल्ट बालाजी सारख्या ॲप्सनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने पोर्नोग्राफिक सामग्रीसाठी लादलेल्या बंदीपासून बचाव केला आहे। मी अजूनही त्यांच्या उत्तराची वाट पाहत आहे। दुसऱ्या एका पोस्टमध्ये त्यांनी असं म्हटलंय की गेल्या वर्षी केंद्राने बंदी घातलेल्या 18 ॲप्सची यादी त्यांनी मांडली आहे। ड्रीम्स फिल्म्स, वूवी, SMA, अनकट अड्डा, ट्रायफ्लिक्स, एक्स प्राइम, नियॉन एक्स VIP, बेशरम्स, हंटर्स, रॅबिट, एक्स्ट्रा मूड, न्यू फ्लिक्स, मूड एक्स, मोज फ्लिक्स, हॉट शॉट्स VIP, फ्युगी, चिकू फ्लिक्स आणि प्राइम प्ले या 18 ॲप्सवर बंदी घालण्यात आली होती। त्या म्हणाल्यात की सरकारने ब्लॉक केलेले ॲप्स प्रामुख्याने अश्लील कंटेंट दाखवणारे प्लॅटफॉर्म होते। परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे उल्लू आणि अल्ट बालाजी या 2 सर्वात मोठ्या ॲप्सना यातून वगळण्यात आलंय। माहिती आणि प्रसारण विभाग देशाला सांगेल का की त्यांना या बंदीतून का वगळण्यात आलंय असा सवाल प्रियंका चतुर्वेदी यांनी उपस्थित केलाय। यासोबतच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्लीलतेला मोकळं रान देणं थांबवा, एजाज खानच्या हाऊस अरेस्ट शोवर बंदी घाला अशी मागणी भाजप विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांनी एक्स या सोशल मीडिया मार्फत केली आहे। नेमक्या त्या काय म्हणाल्यात ते पाहूया। नमस्कार। अभिव्यक्ति स्वतंत्रता के नाम पर अश्लीलता को खुली छूट देना बंद कीजिए और एजाज खान के हाउस अरेस्ट शो पर तत्काल प्रतिबंध लगाइए। खुद को अभिनेता कहने वाले एजाज खान का हाउस अरेस्ट नामक शो अश्लीलता की सारी हदें पार कर चुका है। उल्लू नामक ऐप पर प्रसारित होने वाले इस शो की क्लिप्स अब खुलेआम सोशल मीडिया पर वायरल हो रही है, जो बेहद घिनौनी है। मैं सूचना एवं प्रसारण मंत्री माननीय अश्विनी वैष्णव जी से आग्रह करती हूँ कि उल्लू ऐप समेत ऐसे आपत्तिजनक कंटेंट बनाने वाले सभी ऐप्स पर तत्काल प्रतिबंध लगाया जाए। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। यासोबतच भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी काय आक्षेप नोंदवलाय ते सुद्धा पाहूया। उल्लू ॲप या OTT प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम झालेल्या या शो विषयी झारखंड मधील गोड्डा येथील भाजपचे खासदार निशिकांत दुबे हे म्हणाले आहेत की त्यांनी एक्सवर
पोस्ट करत असं लिहिलं आहे की माहिती व प्रसारण मंत्रालयाला टॅग करून त्यांनी एक इशारा दिलाय. संसदेच्या संप्रेषण आणि माहिती तंत्रज्ञान समितीचे अध्यक्ष असलेल्या निशिकांत दुबे यांनी म्हटलंय की हे असं चालणार नाहीये, आमची समिती यावर कारवाई करेल. या शोच्या कंटेंट वरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर एजाज खान यांनीही सोशल मीडियावर अनेक पोस्ट केल्या आहेत. त्यांनी 1 मे रोजी एक्स वर लिहिलं होतं, गेम खेळायचा असेल तर एकमेकांमध्ये खेळा, माझ्यासोबत गेम खेळू नका. याशिवाय महाराष्ट्र राज्य आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी एक्स वर पोस्ट करत म्हटलंय की उल्लू या OTT प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणाऱ्या हाऊस अरेस्ट या शो मध्ये होस्ट एजाज खान सहभागी महिला पुरुषांना अश्लील प्रश्न विचारून आक्षेपार्ह प्रात्यक्षिक करून दाखवण्यास सांगतायत. महिलांना अंगावरील कपडे उतरवण्यास सांगून त्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. असे व्हिडिओ समाज माध्यमातून समोर येत आहेत. याविषयी जनमानसातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असल्याने राज्य महिला आयोगाने याची स्वाधिकारी दखल घेतली आहे. हाऊस अरेस्ट या शोचे प्रसारण बंद करावे, तसेच भारतीय न्याय संहिता, स्त्रियांचे अश्लील प्रदर्शन प्रतिबंध कायदा, माहिती प्रसारण कायदा व अनुषंगिक कायद्यांन्वये संबंधितांवर तातडीने आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना आयोगाने पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांना दिल्या असल्याची माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. तर सध्या राज्यभरात तसेच देशभरात मोठ्या प्रमाणात विविध विषयांना घेऊन गोंधळ झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यात आता एजाज खान यांचा हा व्हिडिओ, यांच्या कार्यक्रमाचा हा व्हिडिओ आहे, तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतो आणि त्यावर खूप चर्चा सुद्धा रंगली आहे. खरं तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य या देशामध्ये आहे, पण याचा फायदा घेऊन कुठेही काहीही दाखवणं हा सुद्धा एक प्रकारचा गुन्हा आहे आणि याचा परिणाम समाज माध्यमांमुळे अनेक लहान मुलांवर तसेच तरुणाईवर होताना पाहायला मिळतोय. आणि असं असताना आता मागे समय रैनाच्या कार्यक्रमाची जो व्हिडिओ होता तो सुद्धा व्हायरल झाला. त्यानंतर कुणाल कामराचं जे प्रकरण होतं, त्याने जी कविता केली होती ती सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आणि त्या अश्लीलतेला घेऊन पुन्हा एकदा एक व्हिडिओ समोर येतोय. या अश्लीलतेचा कळस जो आहे तो वाढतच चाललाय आणि समाज माध्यमांमुळे हे खूप पटकन सगळ्यांपर्यंत पोहोचते आणि याचा वाईट परिणाम हा लहान मुलांवर सुद्धा होताना पाहायला मिळतो. या प्रकरणाबाबत तसेच राजकीय नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि देशभरातील तसेच राज्यातील महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र. धन्यवाद.